नमस्कार, प्रियाज कुकिंगमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। सगळे मला विचारतात की रानभाज्या कुठून घेते। तर तुम्ही ठाण्याला राहत असाल तर मिशन DR रोड जो काशीनाथ घाणेकर कडे जातो तिथे ही मुलगी रानभाज्या घेऊन बसते। त्या कॉर्नरला त्या रोडला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या, फळभाज्या, केळी, फळं आणि मोठ्या प्रमाणात रानभाज्या असतात। विशेष करून या येऊरच्या असतात, त्यामुळे बरेच लोक घेतात। तुम्ही ठाण्याला राहत असाल तर नक्कीच त्यांच्याकडून खरेदी करू शकता। ती सकाळी अगदी 6:30ला ह्या भाज्या घेऊन बसते आणि संपूर्ण विकते। वेगवेगळ्या रानभाज्या तुम्हाला इथे उपलब्ध होतील। हे येऊरचं गेट आहे। या गेटमध्ये विदाउट परमिशन आपल्याला जाता येत नाही। येऊरमध्ये कार घेऊन जात असाल तर परमिशन शिवाय आपल्याला आत जाता येत नाही। की आतमध्ये मोठे मोठे बंगले आहेत, रेस्टॉरंट आहेत आणि बरेच व्यक्ती तिथे राहतात, त्यामुळे इथे पोलिसांचा पहारा असतो। अशा वेळेस तुम्हाला विदाउट परमिशन जाता येत नाही। पण तुम्ही लोकल असाल आणि टू व्हीलरने जात असाल, आपल्या स्वतःच्या कामासाठी जात असाल तर पोलीससुद्धा अडवत नाहीत आणि आपल्याला सपोर्ट करतात। हा आहे येऊरमधला डोंगराळ भाग। या डोंगराळ भागात आतमध्ये बायका जातात, मुली जातात आणि ज्या रानभाज्या आहेत त्या तोडून आणतात आणि विकायला ठेवतात। या रानभाज्या अत्यंत उपयोगी असतात आणि त्याचे उपयोग खूप आहे। पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी रानभाज्या खाव्यात। तसंच प्रियाज कुकिंग या चॅनलवर मी वेगवेगळे रानभाज्यासुद्धा दाखवलेले आहेत, त्यासुद्धा कशा करायच्या तुम्ही बघू शकता। कुठून आणली तू ही भाजी? हा डोंगराळ भाग आहे का येऊरचा? ही कितीची गड्डी? 30 रुपयाला? ती नाही म्हणते आहे, तिला हिशोब कळते आहे। तू का बरं नाही म्हणते? मम्मी बोली जास्त असेल तर 50 रुपयाची। इथे तुम्ही हातानेच तोडली, कुठून तर विकत नाही आणली, मग कमी नाही करणार का? तसंच हा आहे येऊरचा परिसर। येऊरचा परिसर म्हणजे अगदी हिल स्टेशन, अगदी कुठे आपण वाटत पण नाही मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आहोत। बोरिवली राष्ट्रीय उद्यानपासनं हा सुरू होतो आणि अगदी इथे घनदाट जंगल आहे आणि मधून रोड आहे, त्यामुळे मधनं जायला आणि पावसाच्या दिवसात खूप छान आणि प्रसन्न वाटतं, कारण सगळीकडे हिरवगार असं वातावरण असतं। आणि याच्या शेवट या भाज्या विकायला असतात। शेवटचा जो पाटोणीपाडा हा बसस्टॉप आहे, त्याच्या शेवटी वेगवेगळ्या रानभाज्या, फळभाज्या तुम्हाला बघायला मिळतील आणि विकायलासुद्धा असतात। काही मुली डोंगराळ भागात जाऊन स्वतः त्या भाज्या आणतात आणि विकतात। कारण त्यांना या गोष्टीची सवय झालेली असते आणि इथूनच ते स्वतःचं इन्कम सोर्स बघतात, कारण एवढ्या कमी वयात त्या हे सगळं प्रॅक्टिकली शिकतात। आणि रानभाज्या ह्या पावसाळ्यात खाव्याच, कारण रानभाज्यामध्ये भरपूर प्रकारचे प्रथिनं असतात, वेगवेगळे घटक असतात
बसल्या रानभाजी घेऊन? कुठली भाजी आहे रे? अळू आहे का? अळू आहे? ही आहे येऊरमधली गोशाळा. या गोशाळेमध्ये विविध प्रकारच्या गायी आहेत ज्या सोडून देतात. त्या इथे असतात. त्यांना खायला प्यायला सगळं इथे मिळतं. व्यवस्थित त्यांची अरेंजमेंट या गोशाळेमध्ये केले जाते आणि इथूनच दुग्ध उपव्यवसाय किंवा भरपूर त्यांच्या शेणापासूनसुद्धा मलमूत्रांपासूनसुद्धा वेगवेगळे प्रकारचे प्रॉडक्टसुद्धा बनवले जातात. कारण ह्या गोमाता इथेच असतात गोशाळेमध्ये. हे तुम्हाला येऊरला आल्याशिवाय कळणार नाही. आणि येऊरला हा परिसर खूप छान वाटतो. ही मनीमाऊ आहे, अगदी खूप एटीत बसलेली आहे. अगदी सगळीकडे छान वातावरण आणि एकदम प्रसन्न वाटेल अशी ही गोशाळा आहे. हे आहे येऊरचं शेवटचं बसस्टॉप पाटोणीपाडा. या बसस्टॉपला इकडे वडापावचं दुकान आहे. तसेच इथे रानभाज्यासुद्धा घेऊन बसतात. तुम्ही या टोकाशी आलात तर नक्कीच इथून रानभाज्या घेऊन जाऊ शकता. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा इथे उपलब्ध असतात. फळेसुद्धा असतात. अगदी बससुद्धा या बसस्टॉपपर्यंत येते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.